हो नाही करत वेळ मागे पुढे असं काहीतरी ॲडजस्टमेंट करून ते भेटतात नेहमीच्या ठिकाणी. दारावरची बेल वाजताच तो दरवाजा उघडतो. तीही सराईतपणे घरात दाखल होते. पहिल्या 5 मिनिटात चप्पल काढणं, मोबाईल सायलेंट मोडवर टाकून पर्समध्ये ठेवून पर्स एका ठिकाणी ठेवणं असं सगळं उरकते. कारण पुढचे काही तास तिला कुठलाच डिस्टर्बन्स नको असतो. तोही डोंगरा एवढी 5 मिनिटं कशीबशी पार पडून गेल्यावर मस्त शाहरुख खान सारखे हात पसरवून स्वतःच्या बाहुपाशात तिला बोलावतो. बाहुपाश हा असा पाश असावा ज्यात माणूस जाणून बुजून अडकतो. असो ते आतुर हात, चेहऱ्यावरचं हसू नि घरातले साधे कपडे यातही तो हँडसम दिसत होता. तीही त्याच्या मिठीचा स्वीकार करते. तापलेल्या धरणीला पहिल्या पावसाचा शिडकाव मिळाल्यानंतर जशी शांतता मिळते तशी ती शांत होते त्याच्या मिठीत. निमस्त मृदगंधाप्रमाणे सर्वस्व देऊ लागते. तो आवेगाने तिला उचलून घेऊन गरगर फिरवतो. त्या स्थितीत जमेल तशी नि जमेल तिथे चुंबनं घेऊ लागतो. बेभान होतात ते दोघंही. ती तर नसतेच जमिनीवर, ना मनाने ना शरीराने. उडत असते 7वे आसमान में. बाहेर पाऊस सगळं काही भिजवत असतो नि घरात ते एकमेकांना स्पर्शाने भिजवत असतात. तीही झेलत असते त्याचे टपोरे स्पर्श. जेव्हा तो तिला खाली उतरवतो तेव्हा पायाखाली गाद्या असतात. ती विचारते, हे काय रे? तर तो सांगतो, मागच्या वेळी बोललीस ना की मोठ्या गाद्या पाहिजेत असं, सो घातल्या. किती लहानशी गोष्ट, पण तो लक्षात ठेवून करतो. मग काय, आता तिच्याकडून त्याला मिठ्या आणि चुंबनं बक्षीस. तसं फारसं बोलायला वेळ नसतोच त्यांच्याकडे. फक्त एकमेकांना एकमेकांच्यात सामावून घेणं सुरू असतं, तेही डोळ्यांनी नि ओठांनीच. तो अचानक बोलतो, मी तुझ्यावर कविता केलीये. तिच्यासाठी हा दुसरा धक्का होता. कविता? माझ्यासाठी? हो. कशी बोलून दाखवू सांग? हां, कशी म्हणजे? अगं, तुझ्या बाजूला बसून की तुझ्या मांडीवर झोपून असं ग. हे बोलेपर्यंत तो तिला गादीवर झोपवतो नि तिच्या अंगावर रेलून तिचे विस्कटलेले केस नीट करत आणि तीही त्याच्या कपाळावर येणाऱ्या केसांशी खेळत एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून तो तिला कविता ऐकवतो. तिच्यासाठी तो अत्युच्च प्रेमाचा क्षण होता. कविता खूप ऐकल्यात तिने, पण स्वतःसाठीची, नि तीही अशी मस्त रोमॅन्टिक स्थितीत. वा, क्या बात है. त्याच्या कवितेचा बाजच काही वेगळा, सगळ्याच बाबतीतला, लिखाणातला, सादरीकरणातला. उगीच ती फिदा नव्हती झाली त्याच्यावर पहिल्याच भेटीत. त्याने तिला एवढं प्रेम करणं हे नवीनच तिच्यासाठी. प्रत्येक वाक्यासरशी स्तुती सुमनं नि प्रत्येक मिनिटाला स्तुती सुमनं ऐकवणारे ओठ तिच्या ओठांवर. त्याचा तर आता त्याच्या कुठल्याच गोष्टीवर मालकी हक्क नव्हता. सगळं काही तिला द्यायचं होतं त्याला. रादर एकमेकांना सगळं काही देऊन खूप काही मिळत होतं त्या दोघांना. ओले चिंब झाले होते प्रेमाने, त्यामुळे घामानेही. कपड्यांची अडचण होऊ लागली आताशा त्यांना. तिला कपड्यांची कीव येऊ लागली. अशा क्षणी महागड्या कपड्यांची किंमत शून्यच ठरते, नाही? मग काय, दिल्या त्यांनी अशा वेळी शून्य वाटणाऱ्या गोष्टी भिरकवून. नि उपभोगले अद्वितीय असे सुखाचे नि आनंदाचे मौलिक क्षण. या छोट्याशा रोमॅन्टिक कथेचं नाव आहे स्वर्गीय भेट. ही सुंदर क्यूट रोमॅन्टिक कथा लिहिली आहे रुपाली विनय चेऊलकर यांनी. कथा तुम्हाला खूप छोटी वाटली का? हरकत नाही, आणखी एक कथा सांगते. तेरे दर पर सनम चले आए, तू न आया तो हम चले आए. तेरे दर पर सनम. लेखन अमोल परब. पावसाळी संध्याकाळी तो त्याच्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसच्या टेरेसवर उभा होता. डोंगरावरच्या एका टोकाला बांधलेल्या
आपल्या फार्म हाऊसच्या या टेरेसवरून समोर श्रावण सरीत न्हायलेल्या त्या हिरव्यागार डोंगरांना पाहायला त्याला खूप आवडायचं. आज दुपारपासूनच आभाळ गच्च भरून आलं होतं. जिथे पाहावं तिथे त्याने आपल्या ढगांची नुसती गर्दी करून ठेवली होती. आता पडेल मग पडेल अशी नुसती हुलकावणी देत कधीपासूनचा तो उगा दाटून राहिला होता. मात्र त्याचं असं हे साचून राहणं काळजात उगीचच हुरहुर वाढवत होतं. पण टेरेसवर उभ्या असलेल्या त्याच्यावर या पावसाच्या या अनामिक हुरहुरीचा काही एक फरक पडत नव्हता. तो बरसला काय आणि नाही बरसला काय, आता त्याच्याशी त्याचं काही घेणं देणं नव्हतं. गोष्टी आता बदलल्या होत्या, निदान त्याच्यासाठी तरी. नको पुन्हा त्या आठवणी. तो मनातून ते विचार काढून टाकायचा प्रयत्न करू लागला, पण काही केल्या त्याचं मन शांत होईना. तो आत गेला. त्याने त्याचा मोबाईल साऊंड सिस्टमला कनेक्ट करून त्याच्या आवडीची प्लेलिस्ट सुरू केली. सुरुवातीच्या 1-2 गाण्यांनंतर तो थोडा सैलावला. डोळे मिटूनच तो हॉलच्या रिक्लायनरवर पहुडला होता. आता त्याला शांत वाटत होतं. अचानक सिस्टमवर ते गाणं लागलं. सुरुवातीच्या म्युझिक पीसवरूनच त्याने ते गाणं ओळखलं होतं. त्याने चमकून डोळे उघडले. इतर वेळेस हे गाणं लागलं की तो लगेचच चेंज करायचा. आताही तो हेच करणार होता. तो पुढे सरसावला देखील, पण तोवर ते गाणं सुरू झालं होतं. तेरे दर पर सनम चले आए, तू न आया तो हम चले आए. तिला फार आवडायचं हे गाणं. पिकनिकला कॅम्प फायर असला की ती हमखास हे गाणं त्याच्याकडे पाहून म्हणायची. तेरे दर पर सनम चले आए, तू ना आया तो हम चले आए. हे गाणं लागलं की त्याला तिची आठवण यायची. तिची त्याच्यावर रेंगाळणारी ती नजर आठवायची. तो पुन्हा बिथरला. आज खरंच त्याला तिची फार आठवण येत होती. न राहून त्याने ते गाणं बंद केलं आणि नुसतेच डोळे मिटून तो हेडरेस्टवर मान टाकून पहुडला. आजही ती त्याला हवी होती. तिच्या आठवणींसकट हवी होती. मग तिच्या आठवणींसरशी इतका वेळ साचलेला तो घन निळाही त्याच्या सवे तिच्या आठवसरी बरसू लागला. त्याने दार उघडलं. सॉरी तुम्हाला त्रास देते, पण माझी गाडी ब्रेकडाऊन झाली आहे आणि सॉरी मी ती तुमच्या फाटकासमोरच लावली आहे. ॲक्च्युली ती जागची हलतच नाही आहे आणि मी माझ्या मित्राला फोन केला आहे, तो येईलच इतक्यात. ती फाटकाकडे पाहून त्याला सांगत होती, पण त्याला तिचं काहीच ऐकू येत नव्हतं. तो फक्त तिच्याकडे अविश्वासाने पाहत होता, पण तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. बोलता बोलता ती वळली आणि दारात उभा असलेल्या त्याला पाहताच तिचे शब्द तिच्या ओठातच विरले. तोवर पाऊस उतरेपर्यंत मी इथे थांबू शकते का? आता मात्र शॉक होण्याची पाळी तिची होती. आज काही हासभास नसताना इतक्या वर्षांनी अचानक एकमेकांसमोर आल्यावर दोघंही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत होते. ज्या वळणावर हात सुटले होते त्या आठवणींच्या खुणा एकमेकांच्या चेहऱ्यावर दिसतायत का ते शोधत होते. 1-2 क्षण कोणीच काही बोलत नव्हतं. बाहेरच्या पावसाचाच काय तो आवाज होता. अचानक त्या दोघांच्या नजरेची बंधनं तुटली. ते भानावर आले. ती झटक्यात सावरून तिथून निघून जाऊ लागली. ओसरीवर पोचलीच असेल की ढगांचा मोठा गडगडाट झाला. तशी ती पायरीवरच अडखळली. मोठ्या आवाजाला घाबरायची तिची पूर्वीची सवय अजूनही तशीच होती. तिने मागे वळून पाहिलं
तसा तो दरवाजातून बाजूला झाला आणि तिला आत यायचा रस्ता मोकळा करून दिला. तसाही सद्य परिस्थितीत तिच्याकडे दुसरा कुठला पर्यायही नव्हता. ती काही न बोलता आत आली. आत येताना तिने जाणीवपूर्वक दरवाजात उभं असलेल्या त्याला पाहायचं टाळलं. ती आत येऊन सोफ्यावर बसली. तो तिच्याकडे पाहत अजूनही दारात उभा होता. ती अजूनही तशीच होती, जेव्हा पहिल्यांदा भेटली होती तशीच, जेव्हा तिला मी चोरून पाहायचो तशीच, आणि जेव्हा मी विचारायला उशीर केला आणि वैतागून तिनेच समोरून आपल्याला प्रपोज केलं तशीच, आणि आणि जेव्हा सोडून गेलेली अगदी तशीच. तोच लाघवी चेहरा, तेच गोबरे गाल, तेच मोहात पाडणारे डोळे, तीच बोलतानाची दिलखेच अदा. आता मिड 30चा अनुभव तिच्या कुरळ्या केसातून हळूच पुसटसा डोकावू लागला असला तरी तिचा मूळचा देखणेपणा अजूनही अबाधित होता. तिच्या त्या उखळ वटा अजूनही पूर्वीसारख्याच तिच्या गालावरच्या खळीशी छेडखानी करत होत्या. खरंच ही अजूनही खूप सुंदर दिसते. तो तिच्याकडे भान हरपून पाहत होता. तो आपल्याकडे आपण आल्यापासून एकटक पाहतोय हे तिला कळलं होतं. त्याच्या अशा पाहण्याने ती अवघडली होती. बसल्या जागी तिची चुळबुळ सुरू होती. मला थोडं पाणी मिळेल का? तिच्या आवाजाने तो भानावर आला. आपल्या अशा एकटक तिच्याकडे पाहण्याने तिचा होत असलेला तो चलबिचलपणा त्याला जाणवला. त्याने ओशाळून आपली नजर तिच्यावरून काढून घेतली आणि तो किचनमध्ये पाणी आणायला निघून गेला. तो आता तिथे नसल्याने ती थोडी मोकळी झाली. तिने एक सुस्कारा सोडला. ती विचार करत होती. अजूनही तिचा हे सगळं खरं आहे यावर विश्वास बसत नव्हता. तिने हलकेच आपल्या डाव्या हाताला चिमटा काढून पाहिला. थंड हातावर काढलेला तो चिमटा तिला चांगलाच झोंबला. अगदी तसाच जसा थोड्या वेळापूर्वी अचानक समोर आलेला त्याचा चेहरा तिच्या काळजाला झोंबला होता. अजूनही बदलला नाहीये तो. थोडा सुटलाय, पण अजूनही पूर्वीचा चाम राखून आहे. तोच गोड चेहरा, तेच कपाळावर रुळणारे केस. आजही त्याची ती पहेल न करण्याची सवय आणि तीच आपल्यावर सदा खिळलेली त्याची नजर. तसाही तो नजरेतूनच जास्त बोलतो. आज अचानक ती सामोरी आल्यावर त्याने चेहऱ्यावर दाखवलं नसलं तरी तिच्याबद्दलची ओढ तिने त्याच्या नजरेत वाचली होती. तेव्हाही तिच्याबद्दलच्या त्याच्या सगळ्या भावना तिने त्याच्या नजरेतूनच वाचल्या होत्या. त्याला नेहमी प्रश्न पडायचा की ही नेहमीच कसं आपल्या मनातलं ओळखते, आणि म्हणूनच तो तिला मनकवडी म्हणायचा. मघाशीही तिच्यावर खिळलेल्या त्याच्या नजरेत तिच्याबद्दलची त्याची आसक्ती तिने पाहिली होती. पाणी. तो हातात ग्लास घेऊन तिच्या समोर उभा होता. तिने त्याच्या हातातून ग्लास घेतला. ग्लास घेताना त्याच्या बोटांना झालेला पुसट स्पर्श तिच्या अंगावर शहारा उठवून गेला. 2 घोट पाणी पिऊन तिने ग्लास पुन्हा त्याच्या हातात परत दिला. यावेळेस मात्र ग्लास परत देताना तिने त्याचा स्पर्श प्रकर्षाने टाळला. तो पुन्हा आत गेला. तिने घरावर एक नजर फिरवली. घर नीटनेटकं होतं, त्याच्या धांदरट स्वभावाच्या विपरीत. समोर बार होता, पण मोकळा दिसत होता. हातात एक ट्रे घेऊन तो बाहेर आला. तिच्यासमोर वाफाळणाऱ्या चहाचा कप ठेवला आणि स्वतः कॉफीचा मग घेऊन बाजूच्या खुर्चीवर रेलून बसला. ती गहिवरली. पाऊस पडायला लागल्यावर तिला चहाची तल्लफ येते हे अजूनही लक्षात ठेवून होता तो. तिने तो कप हातात घेऊन एक घोट घेतला. पुन्हा आठवणी जाग्या झाल्या. लग्नानंतर कधी कधी तो तिच्यासाठी स्पेशल चहा बनवायचा, खास तिच्यासाठी. पण नंतर सगळं बदलत गेलं. लग्नानंतरचा तिचा तो कुठेतरी हरवला.
त्याच्याच विश्वात, ज्यात फक्त तो होता, त्याचे मित्र होते, त्याचं करिअर होतं आणि तिच्यापेक्षाही जवळची अशी ड्रिंक्स होती. त्याच्या त्या विश्वात ती मात्र कुठेच नव्हती. मग तीही निघून गेली त्याच्या आयुष्यातून. आज बऱ्याच वर्षांनी तिला ती चव मनापासून सुखावून गेली. दोघंही शांत होते. बाहेर अजूनही पाऊस रिपरिपत होता. तिला गाणी आवडतात हे त्याला माहिती होतं. त्याने तिचा वेळ जावा म्हणून साऊंड सिस्टम सुरू केली तर मगाचंच गाणं सुरू झालं. तेरे दर पर सनम चले आए, तू न आया तो हम. त्याने एक नजर तिच्याकडे पाहिलं. त्याने ते गाणं बंद करण्यासाठी हात पुढे केला, पण आज त्याला ते गाणं बंद करावंसं वाटलं नाही. तिनेही त्याच्याकडे पाहिलं. तो तिच्या नजरेत पुन्हा जुन्या ओळखीच्या खुणा शोधत होता. बिन तेरे कोई आस भी ना रही, इतने तरसे के प्यास भी ना रही. बिन तेरे कोई आस भी ना रही, इतने तरसे के. तो तिच्याकडे पाहत होता. तिने त्याच्या नजरेतून आपली नजर सोडवून घेतली. चहाचा एक एक घोट घेत बाहेरचा पाऊस ती बघू लागली. लडखडाए कदम चले आए, तू न आया तो हम चले आए. लड़खड़ाए कदम चले आए. तो तिच्याजवळ खुर्चीत येऊन बसला. त्याला अगदी मनापासून वाटत होतं की तिने त्याला पुन्हा जवळ घ्यावं, पुन्हा एकदा कुशीत घेऊन त्याच्या केसांवरून हात फिरवावा, पुन्हा एकदा आपल्या डोळ्यांवर हात ठेवून आपल्या गालावर किस करावं, पुन्हा एकदा आणि फक्त एकदाच आपल्याला आपल्या घडल्या चुका सुधारण्याची एक संधी द्यावी. मी दारू सोडलीये, माझा मीपणा सोडलाय. मी नाही तुला यापुढे त्रास देणार. पुन्हा नाही मी तुला कधी एकटं सोडणार. मी पुन्हा तुझा पूर्वीचा नौटंकी होईन. पण तू परत ये, फक्त एकदा परत ये. इससे पहले के हम पे हंसती रहा, बन के नागिन जो हमको डसती रहा. ती त्याच्या नजरेच्या आर्जवांनी कासावीस होत होती. पण आता तिला पुन्हा त्याच्या नजरेत अडकायचं नव्हतं. पण त्याच्याशिवाय जगणं तिलाही जड जात होतं. त्याच्यापासून वेगळं झाली असली तरी त्याच्या आठवणीने तीही खचली होती. कित्येक अशा संध्याकाळी आपण आपला तो निर्णय आतताईपणाने तर घेतला नाही ना, याचा विचार करण्यात घालवल्या होत्या. बऱ्याचदा तिला वाटायचं की असंच उठून परत त्याच्याकडे जावं. पण मग तिला जाणवायचं की ते घर तिने स्वतःहून सोडलं होतं आणि मग तिची पावलं अडखळायची. तेवढ्यात तिचा फोन वाजला. तिचा मित्र आला होता बाहेर. तिने त्याला फोनवर, हॅलो, मी येतेच आहे बाहेर, तू बाहेरच थांब, असं सांगून आपली पर्स सावरत तिथून उठली. लेके अपना भरम चले आए, तू न आया तो हम चले आए. लेके अपना भरम चले आए. ती दारापर्यंत पोहोचली. एक वार मागे वळून त्याला पाहिलं आणि म्हणाली, थँक्स, आणि निघून गेली. तो एक क्षण थांबला आणि तडक उठला. धावत येऊन त्याने फाटकाशी पोहोचत असलेल्या तिला गाठलं. तिच्या दंडाला पकडून तिला गरकन आपल्याकडे वळवली. नको न जाऊस. त्याच्या पाणावलेल्या डोळ्यातली त्याची केविलवाणी नजर तिने अगोदरच वाचली होती. तिलाही आता त्याला असं सोडून जाणं जमणार नव्हतं. तिने त्याच्या केसात हात फिरवून लटक्या गुच्छात त्याला म्हटलं, पहिलं सॉरी बोल. त्याने हलकेच आपल्या दोन्ही कानांना हात लावून ओठांनीच सॉरी म्हटलं. तशी ती खुदकन हसून त्याच्या मिठीत शिरली. वरून पाऊस बेधुंद बरसत होता. कधीपासूनची दाटलेली ती हुरहुर आता मोकळी होत होती आणि घरात तेच गाणं रिपीट मोडवर
पुन्हा एकदा सुरू झालं होतं. तेरे दर पर सनम चले आए, तू न आया तो हम चले आए. हॅलो, शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत व्हॅलेंटाईन डे स्पेशल कथा. तुमसे अच्छा कौन है. लेखन सुरेश कुलकर्णी. देवसुद्धा कधी कधी कोणत्या धुनकीत लग्नाच्या गाठी मारतो कोणास ठाऊक. हा, आता माझं लग्न लव्ह मॅरेजच आहे म्हणा. 2-4 महिने आम्ही भेटत होतो. साधारण तो थोडासा रिझर्व वाटला, पण चलता है. असतात काही माणसं अंतर्मुख, अन अशी माणसं कमालीची शांत आणि कूल असतात. खरं सांगू, मी याच्या या कूलपणावरच आशिक होते. नाहीतरी लग्नाच्या आधी थोडं मर्यादाच पाळायला हव्यात, नाही का? तोही माझ्यासारखाच IT वाला, त्यामुळे प्रोफेशनल क्लॅशेसचा प्रश्न नव्हता. आणि मी हाडाची रसिक आहे, रोमॅन्टिक नेचरची. तेव्हा याला बदलणं माझ्या दृष्टीने डाव्या हाताचा मळ. तेव्हा मला असं वाटलं होतं. आज लग्नाला 2 वर्ष झाली. माझी आशा फोल ठरली. हा अतिशय काटेकोर अरसिक आहे, अजिबात बदलत नाही. माझे सगळे प्रयत्न याच्या खूल वागण्याने फेल गेले. याचा परिणाम या बाबावर तर शून्यच झाला. माझी मात्र चिडचिड कमालीची वाढली आहे. शेजारच्या शहा आंटी सुद्धा आज म्हणाल्या, काल काय झालं होतं? तुमचा रागावलेला आवाज आमच्या घरात ऐकू येत होता. आता तुम्हीच सांगा, अशा या दगडाबरोबर आयुष्य कसं काढावं? रसिकता, प्रेम फुलवणं, कोमल भावना 0 मार्क. हा, आज्ञाधारकपणाचा 1 मार्क मात्र देईन. आपली कामं आपणच करतो. खरं सांगू, आम्हा बायकांना काही प्रमाणात नवऱ्याने अधिकार गाजवलेला आवडतो. म्हणजे मला तरी आवडतो. चहा कर ग थोडासा. या नवऱ्याच्या ऑर्डरला घ्या हातानं करून म्हणून आधी झटकून टाकायचं आणि मग हळूच अद्रकवाला चहाचा कप त्याच्या हाती द्यायचा. यात जो एक गोडवा असतो ना, तो शब्दात नाही मांडता येत. पण इथे चहा मागणं तर सोडाच, स्वतः बरोबर माझाही करतो. वर कप पण विसरून टाकतो. यावर तुम्ही म्हणाल, बरं आहे की. पण नवऱ्यानं नवऱ्यासारखंच वागलेलं मला आवडतं. मी त्याच्या ज्या कूल क्वालिटीसाठी त्याच्या प्रेमात पडले, तेच आता माझ्या त्रासाचं कारण झालंय. शेवटी मी थकले आणि त्याला एक दिवस सांगून टाकलं, आता तुझ्यासोबत राहणं मला शक्य नाही. आपण वेगळे होऊ. अरे, असं कसं? तू पुन्हा विचार कर. नो, मी माझं मत बदलणार नाही. मी काय केलं तर तुझं मत बदलेल? समज गुलबकावलीचं फूल आणायचं आहे. त्यात तुझा मृत्यू होणार हे तुला आणि मला पक्क माहीत आहे. जाशील आणायला? तरच माझं मत मी बदलेन. तो वेड्यासारखा माझ्या अगस्ताळ्या चेहऱ्याकडे बावळटासारखा पाहत राहिला, हातात चष्मा धरून. मग त्याने सावकाश चष्म्याची काच पुसली आणि नाकावर चढवला. मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर सकाळी देईन, नेहमीच्या शांत स्वरात म्हणाला आणि बेडरूम बाहेर निघून गेला. माझी रात्र मात्र तळमळत गेली. अरे, बायको तुला कायमचा दूर करते आहे, आता तरी आक्रमक हो. खणकावून विचार तिला, हा काय गाढवपणा आहे? हे राहिलं बाजूला आणि म्हणे सकाळी उत्तर देतो. या आणि अशाच विचारात मला झोप लागली. साहजिकच सकाळी उठायला उशीर झाला. मी उठले तेव्हा तो आसपास नव्हता. मी गॅलरी, किचन आणि सगळं घर चेक केलं. तो घरात नव्हता. त्याच्या कम्प्युटर टेबलवर एक चिठ्ठी मात्र माझी वाट पाहत होती. धडधडत्या अंतःकरणाने मी ती वाचायला घेतली. डार्लिंग, गुड मॉर्निंग. तुझ्या कालच्या प्रश्नाचं उत्तर. मी ते गुलबकावलीचं फूल आणायला मुळीच जाणार नाही, कारण मी मूर्ख नाही. पण थांब,
का जाणार नाही हेही वाचून जा. तू लॅपटॉपवर सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगचा मेस करून ठेवतेस आणि मग त्या स्क्रीनसमोर रडत बसतेस. तो प्रोग्राम रिस्टोअर करायला मला माझी बोटं हवी आहेत, म्हणून मी जाणार नाही. तू ऑफिसला जाताना घराच्या किल्ल्या घरातच ठेवून घर लॅच करून जातेस. मग मला तुझ्यासाठी दार उघडायचं असतं. त्या धावपळीसाठी माझे पाय मला प्रिय आहेत, म्हणून मी त्या फुलांसाठी मरणार नाही. तुला प्रवासाची आवड आहे. नवख्या शहरात तू भरकटतेस. तुला दिशा लक्षात राहत नाही. तुला हुडकून परत घरी आणण्यासाठी मला माझे डोळे शाबूत ठेवायचे आहेत. तू बरेचदा घरी बसून बोर होतेस, तेव्हा काही विनोदी कथा चुटके सांगून तुझी करमणूक करण्यासाठी मला माझं तोंड हवं आहे. तू निष्कारणच त्या कम्प्युटर स्क्रीनवर डोळे लावून बसते. तुझ्या डोळ्यांची तू अजिबात काळजी घेत नाहीस. दर 2 महिन्यांनी तुझा नंबर वाढतोय. उद्या तू थकलीस तर तुझे केस विंचरण्यासाठी, तुला संध्याकाळच्या सोनेरी किरणात समुद्र किनारी नेण्यासाठी, प्रत्येक पावलावर तुझा हात हाती घेऊन मलाच न्यावं लागणार आहे. मग मी का जाऊ ते फूल आणायला? जर या गोष्टींसाठी कोणीतरी असेल आणि त्याबद्दल माझी खात्री पटली तर मात्र मी जरूर निघून जाईन. आहे का कोणी माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारं? जर तुझं इथवर वाचून झालं असेल तर दार उघड. मी तुझ्यासाठी ताजी ब्रेड आणि दूध घेऊन आलोय. तुला खूप आवडतं ना साखरेच्या गरम दुधासोबत ब्रेड खायला, म्हणून. मी दार उघडलं. दारात तो दुधाचं पाऊच आणि ब्रेडचं ताजं पाकिट घट्ट धरून उभा होता. डबडबत्या डोळ्यांनी त्याला दारातच मी घट्ट मिठी मारली. तुमसे अच्छा कौन है? आजही मला त्याच्या भक्कम खांद्याचा आधार आश्वासक वाटला. मित्रांनो, प्रेम हे असंच असतं. मनाला कधी कधी कळत नाही की त्याला नेमकं काय हवंय. प्रेम म्हणजे फक्त फुलं आणि रोमॅन्टिक मिठ्याच नसतात. त्याला कुठलाही फॉर्म नसतो. ते डल किंवा बोरिंग सुद्धा वाटू शकतं. विश्वासाचा पाया मजबूत असला पाहिजे. रोमांस, ते किसेस, जाता येता लव्ह यूचा घोषा, या वरवरच्या गोष्टी आहेत. मित्रांनो, पाऊस आणि प्रेम हे समीकरण ठरलेलंच आहे. अशामध्ये प्रचंड कोसळणारा पाऊस, त्याच्याजवळ असलेली एक छत्री आणि समोर असलेली एक सुंदरी, अशा सिच्युएशन मध्ये रोमॅन्टिक वाटणारच ना. मग अशाच एका पावसात निर्माण होते हसरी प्रेम कहाणी. ही रोमॅन्टिक कहाणी सफल होते की फसते, ऐकूयात. छत्री, एक प्रेम कहाणी. लेखन दत्ता जोशी, आवाज सुजाता. त्या दिवशी धो धो पाऊस अक्षरशः कोसळत होता. मी कॉलेज सुटल्यावर चहा प्यायला म्हणून कॅन्टीनमध्ये गेलो. तिथे पाहिलं तर सगळ्याच जागा फुल झालेल्या होत्या. फक्त एकच जागा रिकामी होती आणि तिथे एक मुलगी बसलेली होती. ती मुलगी खूपच सुंदर होती. एवढं सांगून मी माझं वर्णन थांबवतो, कारण मी कुठेतरी वाचलंय की ज्याचं मन सुंदर असतं त्याला सगळं जग सुंदर दिसतं. त्यामुळे मला प्रत्येक मुलगी सुंदरच दिसते. स्वभावाचा दोष हो, त्याला मी तरी काय करणार. रंग गोरा पान, काळे काळे कुरळे केस, काळे काळे टपोरे टपोरे 2 डोळे, 2 कान, कानात प्रत्येकी एक डूल, डुलाला छोटे छोटे लोलक, नाजूक ओठ, ओठांवर दिसेल न दिसेल अशी लिपस्टिक. पण मला दिसली सरळ नाक आणि नाकात रिंग. बस बस, जास्त वर्णन करत नाही. माझ्यापेक्षा तुम्हालाच जास्त चांगल्या प्रकारे कल्पना करता येईल. जास्तच माहिती हवी असेल तर साड्यांच्या दुकानात जिला हात लावला तरी काही करत नाही ना, तशी सुंदर दिसणारी ही मुलगी होती. मी मुलींकडे अजिबात बघत नाही त्यामुळे जास्त काही सांगता येत नाही. तुम्हाला सांगतो, मी देवळात जातो पण माझा देवावर विश्वास नाही. पण जेव्हा ती एकटी बसलेली मुलगी आणि एकच शिल्लक असलेली जागा या गोष्टी समोर आल्या आणि मी केव्हा आस्तिक होऊन गेलो हे मलाच समजलं नाही. माझं एक तत्व आहे, मुलगी कितीही सुंदर असली तरी मी हावरटासारखा लगेच बाजूला जाऊन बसत नाही. ही माझी स्वतःची मर्यादा आहे. स्वतःने स्वतःवर घालून दिलेली बंधनं आहेत.
पण कधी कधी तत्वाला मुरड घालावी लागते हो. बघा ना, मला माझ्या मनाच्या विरुद्ध त्या मुलीच्या समोर जाऊन बसावं लागलं. ही गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आलेली आहे की मी कितीही शुद्ध विचारांचा असलो तरी लोक त्यातून वाईटच अर्थ काढतात. माझं असं समोर जाऊन बसणं पाहून दुष्ट आणि वाईट विचारांची काही माणसं म्हणतात की बाजूला बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे पाहणं हे समोरच्या माणसाकडे पाहण्या एवढं सोपं कधीच नसतं. म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे बाजूच्या माणसाचं तोंड पाहायला तुम्हाला 0 डिग्री कोनातून मान पूर्ण फिरवून पाहावं लागतं. त्याऐवजी समोरच्या प्रेक्षणीय स्थळाला समोरून कळत नकळत निहाळणं कितीतरी सोपं असतं. म्हणून मी समोर जाऊन बसतो असं लोक म्हणतात. आता मारणाऱ्याचा हात धरता येतो, पण बोलणाऱ्यांची काय तोंड धरता येतात? आता ती मुलगी, तिच्या मागे असलेली खिडकी, त्या खिडकीतून दिसत असलेला पाऊस आणि तिच्या समोर असलेली रिकामी जागा, हे सगळं मला परमेश्वरी इच्छेचे संकेत वाटले. आत्ताचं माझं वय जरी दिसली बाई की काढ पळ असं असलं तरी तेव्हाचं वय मात्र दिसली बाई की बसलं प्रेम असं भोळं भाबडं निरागस होतं. काय करू हो, स्वभावच माझा असा साधा सरळ आहे. सगळे नेहमीच म्हणतात की याचं कसं होणार पुढे, त्यामुळे माझ्या मनात नव्हतं तरी मला तिथे जावं लागलं. आणि तरी माझे संस्कार आणि मोठेपणा बघा ना. कॅन्टीन तिची काही खाजगी मालमत्ता नव्हती, तरी मी तिला एक्सक्यूज मी, इथे कोणी येणार आहे का? नाहीतर मी इथे बसलो तर चालेल का? असं नम्रपणे विचारलं. त्यावरती बसा ना असं रुक्षपणे म्हणाली आणि पडणाऱ्या पावसाकडे बघत राहिली. मी तिच्यासमोर बसलो होतो, तिच्या मागे खिडकी होती. मला निसर्ग आणि पाऊस खूप खूप आवडतो, हे तुम्हा सगळ्यांना चांगलंच माहीत आहे. त्यामुळे मी तो निसर्गाचा अद्भुत चमत्कार, ते अलौकिक सौंदर्य, मी पावसाबद्दल म्हणतोय बरं का. तर तो निसर्गाचा अद्भुत चमत्कार, ते अलौकिक सौंदर्य, ते ओघळणारे पाण्याचे एक एक थेंब, सर्वत्र दाटलेला तो कुंद धुंद प्रकाश आणि तो पावसाचा ताशा वाजल्यासारखा आवाज मी मंत्रमुग्ध झाल्यासारखा ऐकत होतो. कमाले, मी अचानक कवी झाल्यासारखं बोलायला लागलो होतो की काय? मला काय झालं होतं कोणास ठाऊक. सगळ्या पृथ्वी तलावर मी आणि ती मुलगी असे दोघेच आहोत असे चित्र विचित्र भास मला होऊ लागले. मी कॅन्टीनवाल्या पोराला चहाची ऑर्डर दिली आणि तुम्ही काय घेणार असं तिला मानवतेच्या दृष्टिकोनातून विचारलं. तसा मी असं कोणाही येऱ्या गबाळ्याला विचारत नसतो, पण माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही म्हणून विचारलं. त्यावर तिने उत्तर न देता नुसतं इतक्या जळजळीत नजरेने माझ्याकडे बघितलं की मला खरोखरच चटका बसला. नंतर कळलं की मी चुकून टेबलवर आलेल्या चहाला न फुंकता तोंड लावलं होतं. मी मुकाट्यानं चहा प्यायलो. नंतर उगाचच टेबलवर ठेका धरत बसलो होतो. बाहेर धो धो पाऊस पडतच होता. कॅन्टीन हळूहळू खाली होऊ लागलं. बराच वेळ वाट पाहून ती पण उठून जायला निघाली. ती उठून गेल्यावर माझा पण त्या पावसातला इंटरेस्ट पूर्ण संपून गेला. छे, काय तो चिखल आणि काय तो वैताग. सगळीकडे नुसतं ओलं ओलं. त्यात जर डोकं भिजलं तर सर्दी, खोकला आणि ते गळणारं नाक आणि 4 चौघात येणाऱ्या अपमानास्पद शिंका असे नकारात्मक विचार येऊ लागले. का कुणास ठाऊक ती कॅन्टीनमधून उठून गेल्यावर सगळं कॅन्टीन मला ओसाड, भकास, उदास आणि ओकोबोको वाटू लागलं. इतकं डिप्रेशन आलं की मला तिथे क्षणभरही थांबू नये असं वाटू लागलं. मग मी पण लगेच तिथून उठून बाहेर पडलो. बाहेर येऊन माझी ती छत्री उघडली. खरं तर मी पण कधी छत्री आणत नाही, पण त्या दिवशी थोडा थोडा पाऊस येत होता म्हणून मी देवळात गेलो होतो. माझ्या नशिबात असं काय लिहिलेलं असतं कोणास ठाऊक. पण देवळात गेलं की तीर्थप्रसाद तर मिळतोच मिळतो, पण बऱ्याच वेळेला बरोबर मापाची नवीन चप्पल पण मिळते. आज एक लेडीज छत्री अशीच बेवारशी पडलेली दिसली. मला माहिती आहे लोकांचा विचार अजिबात चांगला नसतो. नक्की कोणी ना कोणी ती लांबवली असती. कोणी दुसऱ्या चोर लफंग्याने उचलून नेऊ नये म्हणून मी ती ताब्यात घेतली. असं काही नाही, त्या छत्रीचा मालक किंवा मालकीण आली असती तर मी नक्की परत देऊन टाकली असती. मन शुद्ध असलं की देव सुद्धा साथ देतो. देवाचा प्रसाद म्हणून मी ती छत्री उचलली आणि कॉलेजला आलो. आणि बघा देवाची लीलया, आज तीच छत्री कामाला येत होती. मी बाहेर पाऊल टाकणार तेवढ्यात मला तीच मुलगी भिंतीच्या आडोशाला थांबून पाऊस थांबण्याची वाट पाहत असलेली दिसली. मला ना तिला अशा हतबल अवस्थेत पाहणं फारच दुःखदायक वाटू लागलं.
माझं हृदय असं वेदनेने पिळवटून निघालं. लोक म्हणतात की मी खूप लबाड आहे, म्हाताऱ्या माणसांना मदत करत नाही आवडत मला. म्हातारी कोतारी माणसं अशी पावसात अडकली तर मला काहीच वाटत नाही, कारण त्यांनी अशा पावसात बाहेर पडायचंच नसतं, ती त्यांची मस्ती असते. पण अशी एखादी असहाय्य मुलगी जेव्हा अडकून पडते आणि तेही एकटी दुकटी असताना, तेव्हा कोणी काहीही म्हणो, मी नेहमीच मदतीला निरपेक्षपणे धावून जातो. आताही तेच झालं. माझं पाऊल पुढेच पडेना. समजा मी निर्दयपणे त्या मुलीला एकटं सोडून निघून गेलो तर एक वेळ समाजाचा सोडा हो, पण माझं मन तरी मला क्षमा करेल का? असे अनेक चांगले चांगले विचार माझ्या मनात येऊ लागले. तिच्याजवळ छत्री नव्हती हे तर उघडच होतं. ती माझ्याकडे मदत मागत नव्हती हा तिचा मोठेपणा होता. आता मी स्वतःहून तिला मदत देऊ करून माझा मोठेपणा दाखवणं गरजेचं होतं. माणुसकी दाखवण्याची ही अमूल्य संधी दवडू नये असं माझं मन मला सांगत होतं. मी तिला ओळखत नव्हतो असं म्हणणं पण चुकीचं होतं, कारण आत्ताच नाही का तुम्हाला मी सांगितलं की तिच्या समोरच मी गरम गरम चहा ढोसला होता आणि तोंड भाजून घेतलं होतं. असं वाटत होतं की मी तिला जन्मोजन्मापासून ओळखतो आहे. तिचे ते 2 डोळे, तेच 2 कान, तेच 2 हात, सगळं काही तेच आणि तसंच. मग मी सगळ्या देवांना मनातल्या मनात प्रार्थना केली की माझं मंगल व्हावं म्हणून धो धो पाऊस पाडणाऱ्या हे सर्व देवदेवतानो, मी एका अबला, असहाय्य, निरागस आणि गोंडस मुलीला निरपेक्ष मदत करायला जात आहे. त्या कार्याला तुमचा आशीर्वाद राहू द्या आणि अशीच सेवा माझ्या हातून घडत राहो असा मला वर द्या. काय आहे ना मित्रांनो, देव असो वा नसो, प्रार्थनेत शक्ती असते. मग मी इकडे तिकडे बघितलं आणि हळूच तिला म्हणालो, एक्सक्यूज मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? माझा आवाज एवढा गोड निघू शकतो यावर माझा विश्वासच बसेना. तिलाही त्या आवाजातील मार्दव, गोडवा, काळजी, तळमळ, आपुलकी, विश्वास आणि सद्भावना जाणवली असावी. हे पहा, मी त्यात प्रेम हा शब्द वापरलेला नाही. यावरून माझं शुद्ध मन आणि शुद्ध हेतू याची कल्पना तुम्हाला यावी. बघा ना, कधी हा पाऊस थांबणार आहे देव जाणे. घरी सगळेजण वाट बघत असतील. ती काळजीने त्या पावसाकडे पाहत म्हणाली, अहो त्यात काय विशेष, मी सोडतो ना तुम्हाला, मी पण तिकडेच राहतो, आहे ना माझ्याजवळ छत्री, कशाला काळजी करता? असं म्हणून मी तिला छत्री उघडून दिली. अरेच्चा, तुमच्याजवळ लेडीज छत्री कशी काय आली? तिने सहज विचारलं. तसं काही नाही हो, सकाळी माझी छत्री उघडतच नव्हती म्हणून माझ्या बहिणीची घेऊन आलो. मी शुद्ध मनाने भल्यासाठी जास्त नाही थोडंसंच खोटं बोललो. तुम्हाला म्हणून सांगतो, प्रत्यक्षात तिचं घर माझ्या घराच्या पूर्ण विरुद्ध टोकाला होतं, पण तिला उगीचच ऑकवर्ड वाटू नये म्हणून मी खोटं बोललो. एक एक पावलाला मी माझ्या घरापासून दूर दूर चाललो होतो. पण चांगली गोष्ट करताना थोडं खोटं बोललं तर पाप नसतं हे मला माहीत होतं. अहो पण तुम्ही मला छत्री दिलीत तर तुमचं काय? तुम्ही भिजाल ना? ती काळजीने म्हणाली. मला वाटलं होतं की ती म्हणेल जाऊया दोघं एकाच छत्रीत, पण नंतर लक्षात आलं की छत्री खरंच खूप छोटी होती. जर दोघं त्यात गेलो असतो तर दोघंही भिजलो असतो. मग काय उपयोग झाला असता? आणि छत्री सगळ्या बाजूने उघडी पण असते. उगाच आपलं तिचं नाव खराब झालं असतं आणि माझंही. मला तिच्या विचारांचा मोठेपणा भावला. कसले उत्तुंग विचार करत होती ही मुलगी. माझा एका अनोळखी मुलाचा, ज्याने आपल्याला छत्री दिली तर तो भिजेल या गोष्टीचा. मी तर तिच्या मनाच्या मोठेपणाने भारावून गेलो. छत्री तिच्या हातात देऊन म्हणालो, तुम्ही छत्री घ्या, माझी काळजी करू नका. असंही मी आज पावसात भिजतच जाणार होतो. मित्रांनो, एक गोष्ट विश्वासाने सांगतो, कोणाला सांगू नका. छत्री देताना चुकून, शपथ घेऊन सांगतो, अगदी चुकून तिच्या हाताला माझा हात लागला. तुम्हाला सांगतो, एकदा एका गायीच्या अंगाला नुसतं बोट लावलं होतं तेव्हा त्या गायीने सगळं अंग थरथरवलं होतं. बिलकुल तशीच थरथर माझ्या सगळ्या अंगात पसरली. एकदा गिझरमधून पडणाऱ्या पाण्याला हात लावला होता तेव्हाही असा झटका लागला होता. पण आपल्या मनात काही नसतं बरं का. मग ती छत्री घेऊन पुढे आणि मी तिच्या मागे पावसात भिजत भिजत निथळत असा प्रवास सुरू झाला. पाऊस एवढा जोरात कोसळत होता की रस्त्यावर पाणी साचू लागलं होतं. ती चाललीच होती पुढे पुढे आणि मागे मागे मी. काय सांगू तुम्हाला, पावसाळ्यात आपोआप शेवाळं जमतं किंवा रस्त्यावर जसं डबकं साचतं तशी तिच्याबद्दल
ओल, आपुलकी, जिव्हाळा निर्माण होत होता. ती पुढे पुढे चालली होती, मी मागे मागे. थोड्या वेळाने तिचं घर दिसलं. एक बंगल्यासारखं तिचं गावाबाहेर घर होतं. मला वाटलं आता ती मला आत बोलावणार आणि म्हणणार, अगोदर आत या पाहू, होऊ द्या किती पण उशीर. माझ्यासाठी किती भिजलात तुम्ही. आधी ते डोकं कोरडं करून घ्या गडे, नाहीतर आजारी पडाल उगीच. असं नाही हं, आता गरम गरम चहा घेतल्याशिवाय मी तुम्हाला सोडणारच नाही. आणि मग माझी सगळ्यांची ओळख करून देईल. बाबा, हेच बरं का ते, ज्याने तुमच्या भिजलेल्या मुलीला भर पावसात घरी आणून सोडलं. मग तिचे बाबा म्हणतील, छान आहे हा तुझी आवड. मग ती तुफान लाजत लटक्या रागाने म्हणेल, इश्शा, काहीतरीच काय बोलता हो बाबा, अशानं मी तुमच्याशी बोलणारच नाही जा. असं स्वप्न पाहत पाहत मी चाललो होतो. तेवढ्यात तिच्या घराजवळ साठलेल्या पाण्यात माझा पाय कसा काय घसरला आणि मी चिखलात पूर्णपणे कसा काय भिजून गेलो तेच मला कळलं नाही. तिला मी मागच्या मागे चिखलात घसरून पडलो आहे हे लक्षातच आलं नव्हतं. मी जेवढा उठायचा प्रयत्न करत होतो तेवढा पुन्हा पुन्हा घसरून पडत होतो. थोड्या वेळानं तिच्या बंगल्याचा दरवाजा उघडला गेल्याचा आवाज आला. त्याचबरोबर तिच्या बहिणीचा जोर जोरात किंचाळून बोलल्याचा आवाज ऐकू आला. अरे ताई, माझी हरवलेली छत्री तुझ्याजवळ कशी का आली? अगो, आज मी देवळात गेले होते ना, तर बाहेर ठेवली होती. बाहेर येऊन पाहते तर कोणी हलकटाने पळवली होती. तुला खरंच सांगते ताई, त्या चोराचं नशीब खूप चांगलं होतं म्हणायचं. नाहीतर तेव्हा जर का तो भामटा मला सापडला असता ना, तर त्याला मी चिखलातच लोळवला असता आणि अशी जन्माची अद्दल घडवली असती ना की पुन्हा कधी असं आयुष्यात करणार नाही. तिची बहीण सात्विक संतापात शिव्या शाप देत होती. तिने मागे वळून पाहण्याआधीच मी तोंडाला अजून चिखल फासला आणि तिथून पळत सुटलो. माझा हेतू ज्याची वस्तू त्याला मिळणं हाच होता. मूळ मालकाची छत्री त्याला परत मिळाली होती याचा मला खरंच सांगतो खूप आनंद झाला होता. पण उशीर झाला होता ना, त्यामुळे घरी जाण्यासाठी मी पळत सुटलो, बाकी काही नाही. दुसऱ्या दिवशी पण मी त्या मुलीला आपण काही तिच्यावर उपकार केले वगैरे सांगून परत भेटण्याचा किंवा बोलण्याचा किंवा इम्प्रेशन मारण्याचा प्रयत्न पण केला नाही. माझा तसा हेतू नसतोच कधी. कारण आपण कोणासाठी एखादी गोष्ट केली आणि ती गावभर सांगितली की तिची किंमत शून्य होते. आता तुम्हाला म्हणून सहज सांगितलं, त्यात माझा काही दुसरा हेतू नाही. आता आपण ऐकूया पुढची कथा, समजुतीचं भांडण. लेखन रुपाली विनय चेऊलकर, आवाज सुजाता. त्याच्याशी वाद घालताना ती नेहमीच सदमा चित्रपटातल्या वयाने मोठी असली तरी अकलेने लहान असलेल्या श्रीदेवी सारखी वागायची. ती वयाने आणि अकलेने मोठी असली तरी त्याच्याशी वाद घालताना ती श्रीदेवी होई. कारण तिला कधीतरी त्याच्यासमोर लहान व्हावं असं वाटतं आणि तसं वागावंही असं वाटतं. मग भले तो तिच्यापेक्षा लहान असला तरी. तिचा त्याच्याशी वाद सुरू झाला की तोही तिला सदमा चित्रपटातील कमल हसन सारखा वाटू लागतो. शांत, संयमी, भांडणात तथ्य नसतं असं मानणारा, चिडलेल्या तिला शांत करणारा आणि तिच्यावर खूप खूप प्रेम करणारा. रागाचा पारा पार थर्मामीटर फोडून बाहेर आलेल्या तिला त्यावेळी त्याच्या या सगळ्या गुणांचा विसर पडे आणि ती त्याच्यावर तुटून पडून वाटेल तसं बोले. ती, तुला मी नकोच आहे, तुला माझी काही पडलीच नाहीये, वेळच देत नाहीयेस रे तुम्हाला, तुला मी नको असेल तर सांग, सोडूनच जाते कशी, वगैरे वगैरे. मग तो समजुतीने समजावत म्हणतो, अगं असं नको बोलू, समजून घे ना जरा, तुला माहिती आहे माझी धावपळ. हां, म्हणून काय झालं, धावपळीत असलास की विसरणार का मला? अगं अगं विसरलो का, तू माझ्या जवळच आहेस. काही नाही मी तुझ्याजवळ, इतर कोणी असेल, मी नाही. बरं, तू काहीही बोल ग, पण मी चांगलंच बोलणार तुझ्याशी. तुला माहिती आहे का आज काय आहे ते तरी? तू माझा दिवस खराब करतेस. बरं, आपण भेटू ना तेव्हा सगळा वेळ फक्त तुझाच असेल. मला नाही भेटायचं तुला. पण मला भेटायचंय ना, आपण भेटणार. पण सध्या माझ्या जबाबदाऱ्या समजून घे ग, मी नाही घेणार. बरं, एक छान स्माईल दे ना आणि फोटो पाठव ना तुझे. यापुढे एकही फोटो नाही पाठवणार तुला. यानंतर त्यांचं भांडण आणि संवाद अर्धवट राहतात. त्यापेक्षा ती ते अर्धवट सोडून रड रड रडते. डोळे सुचतात
डोकं ठणकू लागतं. वाटतं समोर असताना तो तर बोचकारलं असतं त्याला किंवा काहीतरी फेकाफेकी केली असती. पण तो समोर नसल्याने असं करून काय उपयोग? मग श्रीदेवीसारखा मनातल्या मनात राग आणि चेहऱ्यावर तसेच काहीसे हावभाव. मध्ये थोडीशी शांतता गेल्यावर किंवा ती भांडत असली तरी तिला त्याची सगळी बाजू माहितीही असते. पण तो समजून घेतोय आणि समजवतोय म्हणून हिच्यामधील लहान मूल जास्तच डोकं वर काढतं आणि स्वतःचं खरं करून घेतं. तिच्यातलं हे लहान मूल शांत झाल्यावर त्याला परत मेसेज टाकला जातो. ठणका नसला तरी जखम भरायला वेळ लागतोच ना, त्याप्रमाणे ती लिहिते. मी अजूनही रागावले तुझ्यावर, तरी पण आय लव्ह यू. तिला माहीत असतं की त्याच्या कामाची वेळ सुरू झाली आहे. यावर लगेच उत्तर येणार नाही, पण त्याला वाचायला वेळ मिळालाच तर त्याचा कामात मूड लागेल. पण काही वेळातच त्याचा मेसेज येतो, तू मला कायमच हवी आहेस, हे लक्षात ठेव. हे एकच वाक्य. अशा वेळी, ज्यावेळी त्याच्या कामाच्या अत्यंत आणि प्रचंड व्यस्ततेच्या वेळी त्याचा मेसेज तिला मिळतो आणि तिला पूर्ण शांत करतो. मग सदमामधली तिच्यात घुसलेली श्रीदेवी काहीसं मनात पुटपुटते आणि खुदकन हसते. हॅलो, शब्दफुले बाय सुजाता या आपल्या पॉडकास्टवर आज आपण ऐकणार आहोत वळवाचा पाऊस. आणखी एक विशेष बातमी तुम्हाला द्यायची होती. शब्दफुले बाय सुजाता या आपल्या मराठी पॉडकास्टची दखल आपल्या देशाच्या शासनाकडून, भारत सरकारकडून घेतली गेली आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त भारत सरकारकडून, आपल्या केंद्र शासनाकडून मला एक ईमेल आलं. आदरणीय श्री विनोदजी तावडे सर यांनी या पॉडकास्टच्या निर्मितीसाठी खूप कौतुक केलं आहे, आभार व्यक्त केला आहे. शब्दफुलेसारख्या मराठी पॉडकास्टची त्यांनी दखल घेतली आणि अगदी अनपेक्षितपणे मला हे ईमेल आलं. माझ्यासारख्या मराठी भाषेत कॉन्टेंट क्रिएट करणाऱ्या कलाकाराला कोणतीही शिफारस न करता अगदी अनपेक्षितपणे मिळालेली ही कौतुकाची पोचपावती, आपल्या कार्याची पोचपावती ही अत्यंत सन्मानास्पद, अभिमानास्पद आणि खूप समाधान देणारी असते. त्यामुळे मी श्री विनोदजी तावडे सर यांचं खूप आभार मानते, भारत सरकारचं, आपल्या केंद्र शासनाचं आभार मानते आणि शब्दफुलेच्या कार्यात ज्या प्रत्येक व्यक्तीने हातभार लावलाय त्या सर्वांचं मी आभार मानते. तुमची साथ आणि तुमचं प्रेम असंच मिळत राहो हीच मनापासून प्रार्थना करते. थँक्यू. आता ऐकूयात कथा वळवाचा पाऊस. लेखन शैलजा सुशांत मिरजकर. चिनूला नुकतीच झोप लागली होती. काल रात्रभर तिने झोपू दिलं नव्हतं. तिचा प्लास्टर केलेला हात खूप दुखत होता. तिची अवस्था पाहून मनातल्या मनात मी चरफडत होतो. या सगळ्याला मीच कारणीभूत आहे असं मला वाटत होतं. क्लासला चालत जाते म्हणत असताना बळजबरीने माझ्या गाडीवरून तिला सोडायला गेलो. म्हणजे त्यावेळी ऊन मी म्हणत होतं. भर दुपारच्या वेळी ती चालत जाणं मला योग्य वाटलं नाही. त्यात तिची आई म्हणजे माझी पत्नी 8-10 दिवसांसाठी बिझनेस मीटिंगसाठी बाहेर गावी गेली होती. तिने जाताना दिलेल्या सूचना नेहमी कानात घुमत होत्या. त्यानुसार माझी जबाबदारी म्हणून मी तिला गाडीवरून सोडायला गेलो आणि नेमकी स्पीड ब्रेकरला गाडीवरून चिनू पडली आणि तिच्या उजव्या हाताला इजा झाली. तिचं विव्हळणं मला बघवत नव्हतं. पटकन दवाखान्यात तिला ॲडमिट केलं आणि सगळे रिपोर्ट्स पाहून डॉक्टरांनी तिला प्लास्टर केलं. आता 4-8 दिवस तरी डॉक्टर तिला घरी सोडणार नव्हते. घरी आई वडील वयस्कर, त्यामुळे मलाच तिच्यासाठी दवाखान्यात येरझाऱ्या घालाव्या लागत होत्या. ऑफिस, घर, दवाखाना या सगळ्याचा एका दिवसातच प्रचंड ताण आला होता. या सगळ्याचा विचार करत डोळे मिटून शांत खुर्चीवर बसलो होतो. इतक्यात एक कोमल आवाज माझ्या कानावर आला. एक्सक्यूज मी. तशी माझी तंद्री भंग झाली. समोर एक 30-35 वर्षाची स्त्री आली. तिने मला सांगितलं की स्पेशल बेड शिल्लक नसल्याने तुमच्या रूममध्ये दुसऱ्या बेडवर मला माझ्या मुलाला शिफ्ट करायला सांगितलंय. तेव्हा आपल्या दोन्ही पेशंटसाठी ही शेअरिंग रूम असेल.
इतक्यात नर्स व्हीलचेअरवरून तिच्या मुलाला आत घेऊन आली आणि त्याला समोरच्या बेडवर शिफ्ट केलं. मुलगा साधारणपणे चिनूपेक्षाही लहान वाटत होता. मी काही विचारायच्या आतच माझ्या चेहऱ्यावरचे भाव पाहून तिनेच मला सांगितलं की लहानपणापासून पायांच्या हाडांची वाढ योग्य झाली नसल्याने माझ्या मुलाला नीट चालता येत नाही. मग ट्रीटमेंट्स, फिजिओथेरपी यासाठी मला वरच्यावर इथे उपचारासाठी यावं लागतं. बाप रे, ऐकून मला आश्चर्य वाटलं. इथे एका दिवसात मी वैतागलो आणि ही बाई आज इतकी वर्ष मुलासाठी झटतीये. बायकांच्यात सहनशीलता असते याचंच हे एक उदाहरण. तिच्या चेहऱ्यावरचे भाव इतके निरागस आणि समाधानकारक होते, पण आतून कुठेतरी दुःखाची एक झलक माझ्या नजरेतून सुटली नाही. दिसायला देखणी, सुशिक्षित, बोलण्यात शालीनता, राहणीमानावरून तरी चांगल्या घरातली बाई वाटत होती. मुलाकडे पाहून तर फार वाईट वाटलं. इतका चुणचुणीत, गोरापान, आईसारखाच दिसायला होता. त्यानं हे अपंगत्व आयुष्यभर डोक्यावर घेऊन जगायचं ही कल्पनाच सहन होत नव्हती. आणि आईने सतत त्याची सेवा करायची. अजून लहान होता तोपर्यंत काही वाटत नव्हतं, पण हा मुलगा जसजसा मोठा होईल तसं सगळंच खूप कॉम्प्लिकेटेड होणार होतं. क्षणात पुढचं सर्व दृश्य डोळ्यासमोरून तरळून गेलं आणि माझ्या अंगावर सरकन काटा आला. इतक्यात चिनूला जाग आली. तिला थोडंसं खायला देऊन तिची औषधं वगैरे दिली. मीही थोडंसं खाऊन घेतलं. मी त्या बाईशी जास्त काही बोललो नाही. उगाच तिचा काही गैरसमज व्हायचा. विश्रांतीसाठी आडवा होणार तोच ती म्हणाली, थोडं लक्ष द्याल का मुलाकडे? मी खाली जाऊन कॅन्टीनमधून जेवून याच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते. असं म्हणून उत्तराची वाटही न पाहता निघून गेली. मी मात्र मग न झोपता तसाच बसून राहिलो. थोड्या वेळातच ती वर आली आणि मला पाहून म्हणाली, अरे झोपला नाहीत तुम्ही? मी आपलं सहज बोलले होते, तुम्हाला माहीत असावं म्हणून. ओके, थँक्स. हां. मीही मग राहू दे, इतक्यासाठी कशाला थँक्स वगैरे बोलून झालं. मग हळूहळू ओळख वाढत गेली. 2 दिवसात तिच्या पूर्ण स्वभावाची कल्पना आली. खूप शांत, समंजस, संयमी, गोड आणि मुख्य म्हणजे तिने माझ्या चिनूला 2 दिवसात लावलेला लळा. माझ्या ऑफिसमधून फोनवर फोन येत होते. कामं खूप पेंडिंग पडली होती. मी जाम चिडलो होतो. ऑफिसच्या लोकांना समजावून सांगेपर्यंत दमछाक व्हायला लागली. हे सगळं ती पाहत होती. मी रागानं फोन बंद ठेवला आणि बसलो. इतक्यात ती बोलून गेली, तुम्ही निर्धास्तपणे ऑफिसला जा, मी आहे इथे, घेईन काळजी तुमच्या मुलीची. वेळ मिळेल तसं येऊन गेलात तरी चालेल. खूप मोठा भार हलका केला होता तिने. त्यानुसार मी चिनूचा जेवणाचा डबा देऊन जायचो आणि अधेमध्ये एखादी चक्कर मारत होतो ते डायरेक्ट. मग झोपायला रात्री दवाखान्यात यायला लागलो. चिनूचे केस विंचरण्यापासून तिचं खाणं, पिणं, मेडिसिन्स सगळंच ती पाहू लागली. 2 दिवसातच तिचा मुलगा आणि चिनू यांच्यात चांगली गट्टी जमली. दोन्ही मुलांना गाणी, गोष्टी सांगून त्यांचं मन ती रमवत होती. चिनू आता खुश होती. तिचे आभार कसे मानावेत हेच मला समजत नव्हतं. ती मात्र माझ्याकडून कोणतीही अपेक्षा न करता अगदी मनापासून चिनूची सेवा करत होती. आज रविवार सुट्टी म्हणून मी आज दिवसभर दवाखान्यात राहायचं हे ठरवूनच गेलो होतो. चिनूने आईला व्हिडिओ कॉल लावला होता. आईबरोबर गप्पा रंगल्या होत्या. आईला सगळं सांगत बसली होती. आईच नव्हे तर पै पाहुणे बऱ्याच जणांचे फोन येत होते चिनूसाठी. इतक्या दिवसात मी निरीक्षण केलं होतं, त्या बाईला कोणीही भेटण्यासाठी येत नव्हतं किंवा साधा एक कॉलही कोणाचा येत नव्हता. एक सहज उत्सुकता म्हणून मी तिला विचारलं, घरी कोण कोण असतं? तर तिने उत्तरादाखल जे काही सांगितलं ते खरंच ऐकण्यासारखं होतं. ती म्हणाली, मी आणि माझा मुलगा इतकंच आमचं जग आहे.
माझे मिस्टर 3 वर्षांपूर्वीच कार अपघातात गेले. आमचं लव्ह मॅरेज, त्यामुळे सासर माहेर दोन्ही नाती तुटली गेली. माझ्या संसारात मी सुखी होते. मुलगाही झाला, पण जसजसा तो मोठा होऊ लागला तसं लक्षात आलं की तो नीट चालत नाही. पण आम्ही दोघांनी हार नाही मानली. खूप दवाखाने फिरलो, बऱ्याच ट्रीटमेंट झाल्या, पण काही उपयोग झाला नाही. त्यात मिस्टरांचं असं अचानकपणे निघून जाणं फार मोठा धक्का होता माझ्यासाठी. पण मुलासाठी जगण्याची धडपड चालूच होती. तरीही मी अजूनही हरले नाही. प्रयत्न करणं आपल्या हाती आहे इतकंच मला माहिती आहे. नशिबाने मिस्टरांचा जॉब चांगला होता, त्यामुळे आर्थिक टंचाई अशी काही नाही. उरलं सुरलं आयुष्य आता मुलासोबत त्याला कसली उणीव भासू न देता त्याच्यासाठी जगायचं इतकंच उद्दिष्ट राहिलंय. हे सगळं सांगताना तिचा चेहरा करारी होता. डोळ्यात जराही पाणी नव्हतं. जे काही नशिबाने वाढून ठेवलंय ते तिनं सहज ॲक्सेप्ट केलं होतं. तिच्या ह्या उदात्त विचारांपुढे मी अगदीच तोकडा वाटलो. आपण साध्या साध्या गोष्टींकरिता किती चिडतो किंवा एखाद्याशी किती हुज्जत घालतो, या जाणीवेने मी खूप लहान वाटलो तिच्या पुढे. देवाने तिला बनवताना हातचं काहीच राखून ठेवलं नव्हतं. तन भी सुंदर, मन भी सुंदर, तू सुंदरता की मूरत है, या ओळी सहजच आठवल्या. पण हे सर्व देताना देवाने बरंच काही तिच्याकडून हिसकावून घेतलं होतं. कम नशिबी कदाचित यालाच म्हणतात. सगळं असूनही तिची ओंजळ रिकामीच होती. आज आमचा डिस्चार्ज होता. ती मेडिकलमध्ये औषधं आणायला गेली होती. येताना चिनूसाठी एक सुंदरशी बाहुली आणि बरंचसं खायला घेऊन आली होती. मी तिचं मनापासून आभार मानलो. माझ्या पत्नीच्या गैरहजेरीत एक आई म्हणून तिची खूप मोलाची मदत झाली होती, मी कधीच विसरू शकणार नव्हतो. मी सहज तिचा मोबाईल नंबर मागितला. हेतू इतकाच की माझी पत्नी परत आली की आभार मानण्यासाठी तिला एखादा फोन करेल. पण तिने मोबाईल नंबर द्यायला चक्क नकार दिला. ती थोडं स्पष्ट बोलली, मी शक्यतो माझा नंबर कोणाला देत नाही, कारण कोणत्या ना कोणत्या कारणाने रोज खूप लोक भेटतात, विनाकारण सॉफ्ट कॉर्नर दाखवतात, आणि मला ते नकोय. आजपर्यंत स्वाभिमानाने जगले आणि इथून पुढेही अशीच राहीन. सगळेच तुमच्यासारखे सज्जन असतीलच हे खात्रीने नाही सांगू शकत. त्यामुळे मी आणि माझा मुलगा हेच आमचं आयुष्य आहे. यामध्ये तिसऱ्या माणसाला वाव नाही. आणि कसं आहे, समाज 4 तोंडाने 4 शब्द बोलतो. त्यापेक्षा नकोच कोणाशी रिलेशन. मी माझ्या जगात सुखी आहे. गरजू माणसाला होईल इतकी मदत करणं, पण त्या बदल्यात कोणतीही अपेक्षा न ठेवणं. कदाचित कधीतरी परमेश्वर जागा होईल आणि माझा मुलगा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने चालायला लागेल इतकंच मागणं. असं म्हणून तिने हात जोडले. यावेळी मात्र तिचे डोळे पाणावले होते. वरून इतकी करारी दिसणारी स्त्री आतून पूर्ण असहाय्य आहे, पूर्णपणे कोलमडून गेली आहे. तिला अजून पुढचं खूप आयुष्य एकटीने जगायचंय या विचारानं माझंही मन थोडं चलबिचल झालंच. पण मी तिची समजूत घालणारा तरी कोण होतो? आमची भेट फक्त 8 दिवसांची. इथून पुढच्या आयुष्यात तिचा मार्ग वेगळा आणि माझा मार्ग वेगळा होता. पुन्हा आम्ही कधीच समोरासमोर येणार नव्हतो. पण एक होतं, किमान तिच्या मनातली सल आज बाहेर पडली होती, ज्याला सोसण्याशिवाय नियतीने कोणताच पर्याय तिच्या पुढे ठेवला नव्हता. आज नवदुर्गातल्या एका देवीचं साक्षात दर्शन झालं होतं. मी माझं सामान भरलं आणि अगदी जड अंतःकरणाने त्या मुलाचा आणि तिचा निरोप घेतला. सकाळपासून भर उन्हाने अंगाची लाही लाही झाली होती. संध्याकाळी मात्र वळवाच्या पावसाने साऱ्या धरतीची तहान भागली होती. अचानक वळवाचा पाऊस येऊन धरती थंडगार करून गेला. हवेत सुखद गारवा पसरला होता. मातीच्या सुगंधानं मन भरून गेलं होतं. पण हाच वळवाचा पाऊस जाताना कधी कधी वादळानं
बरंच काही उद्ध्वस्त करून जातो. आजही पडलेला वळवाचा पाऊस बरंच काही सांगून गेला होता. काहीसा सुखावून गेला तर काहीसा दुखावूनही गेला. सामान गाडीत भरताना मी पार भिजून गेलो होतो, पण त्याचं मला भानही नव्हतं, कारण त्या सरींपेक्षाही मनातून मी जास्त भिजलो होतो. डोळ्यातून नकळतपणे आलेलं पाणी पावसाच्या शिडकाव्यात लुप्त होत होतं. मी मात्र कधीच विसरणार नव्हतो हा वळवाचा पाऊस. दरवर्षीच्या वळवाच्या पावसाने तिची आठवण स्मरणात राहणार होती आणि प्रत्येक येणाऱ्या सरीबरोबर तिच्या आठवणीने मनाचा हळवा कोपरा जो सतत तिच्यासाठी जतन करून ठेवला होता तो भिजून चिंब होणार होता. वळवाचा पाऊस. लेखन शैलजा सुशांत मिरजकर. सादरीकरण सुजाता. तुम्ही जर शब्दफुले पॉडकास्ट प्रथमच ऐकत असाल किंवा आत्तापर्यंत शब्दफुले पॉडकास्ट सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा ज्यांना मराठी ऑडिओ कथा ऐकायला आवडतात. शब्दफुले यूट्यूब व्यतिरिक्त इतर सर्व पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तिथे तुम्ही ऐकत असाल तर नक्की सबस्क्राईब, फॉलो करा, स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या आणि ऐकत रहा शब्दफुले बाय सुजाता. तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता. यूट्यूब, स्पॉटिफाय, गाना.com, जिओ7, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता. शब्दफुले@gmail.com हा आहे ईमेल ID. शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत, नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.